नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या चॅनलवरती. तर बघा, मला आज गावात जायचं होतं. गावात त्यासाठी की साडी आणायची होती लग्नासाठी. तर कोणाचं लग्न आहे ते तुम्हाला पुढे नक्की कळेल, म्हणजे लग्नाला गेल्यावरती. तसं म्हणलं तर जवळचंच लग्न आहे ते. त्यासाठी जायचं होतं, थोडीशी खरेदी पण करायची होती आणि लग्नासाठी साडी पण घ्यायची होती. तर चला आता मी चालली. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि टाकल्यावरती सांगा कशी शॉपिंग केली, कशी खरेदी केली, आवड कशी आहे ती नक्की सांगा, शेअर करा. तर चला जाते आता खरेदी करण्यासाठी गावामध्ये. आमचं गाव पण बघा कसं आहे ते. दुकानात इथं सगळ्या ऑनलाईन साड्या भेटतात त्या. इथे एक घेतली आणि परत दुसऱ्या दुकानात गेलतो. डिझाईन वेगळी वाटते आवडते पण. काय का ब्लॉगिंग चालू केले आता यूट्यूबवर. इथं मॅचिंग पीस घ्यायचं होतं आणि नंतर त्यांना एक पीस घ्यायचा होता चॉकलेटी करोलमधून, वेलवेटमधून आलता ते आता कापून घेते. छान वाटतो असा पीस पण. दुकान इथं नुसतं ब्लाऊजच्या पिसाचंच आहे, दुसरं बाकीचं काही भेटत नाही इथं. तर चला आता घरी जायला निघाले. घरी जायचं ना, आपलं जाता गाडीत पेट्रोल नव्हतं, पेट्रोल पण भरायला पाहिजे, नाही तर ढकलत न्यावं लागलं. आलेली आहे. चला बघू काय खरेदी केली आता मी. तरी ते टावेल आणलं, तरी ते टावेल, टोपी आणि गमजे आणलेलं आणि ब्लाऊजचं पीस घडाघड करायचं होतं त्यासाठी मला. आणि इथं घेतलेलं पीस, स्कार्फ होता आणि पेटीकोट होता आणि साड्या आणल्यात आणि एक ड्रेस घेतलेला बघा. तर कसं वाटते ते नक्की सांगा. साडी हे छान होती. एका ताईने खूप मदत केली, त्यामुळे थँक्यू दीपाताई साडी घेण्यासाठी. तर कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. मस्त बॉर्डर होती आपण, म्हणजे काटा पदरच होती, पण मऊ सुतातून होती ती. तर कशी आहे नक्की सांगा. आणि ते ड्रेस घेतलेला वापरायसाठी. तर ड्रेस दाखवते आता बघा मी तुम्हाला उघडून. मस्त असा ड्रेस होता, घरात वापरण्यासाठी घेतलेला. चला इथं आणोडी बसली, नाटक करते. आणू बसली इथं. कशी वाटली साडी? छान दिसेल बघा वेअर केल्यावरती. आता ब्लाऊज शिवाय टाकायचं त्याच्यावरती. नक्की सांगा तुम्ही कशी वाटत ती. तर साड्या पिकोफॉलला टाकायच्या होत्या, त्यासाठी मी चालली साड्या घेऊन पिकोफॉल करण्यासाठी. बघा आमच्या इथले कसं रस्ते केल्यात, जागोजागी डांबरी रस्ते केल्यात बघा इथं. मला वाटलं तुमचं घर तिथंच आहे, मी तिथंच दरवाजा वाजवते. परत लक्षात आलं की इथं असं होतं ना. ती येल्लो येल्लो नाही का, मग ती कोणाच आहे? होय का? बघा ताईन का साड्या टाकल्यात, आता देते म्हणले 1-2 दिवसांनी. मला त्यांचं घरच ओळखून नव्हतं आले, त्यामुळे कन्फ्युज झाले. आता हसत होत्या त्या पण. बघा टाकलेल्या आहेत आता साड्या त्यांच्याकडं. माझ्याकडून एक चूक झाली, मी समोरचंच घर वाजवत बसली त्यांचा दरवाजा, पण ती मला माहित नव्हतं. परत लक्षात आलं की हा पुढं होतं म्हणून. तर आता टाकलेत, आता चालली घरी.
इथे गाईचं पिल्लू दिसलेलं बघा, छान होतं. आमच्या इथं लई गाई येते त्याचंच होतं, एकच दिसलेलं. मस्त होतं बघा. कसं बघायचं, ये म्हणलं की यायचं माझ्याकडे, लगेच आलं तर कसं काय. मस्त गाईचं पिल्लू होतं. गोन झालं कसं करते आता, मी बोलावलं ना ये करून की लगेच आलं बघा पुढे. आमच्या घरापासला व्ह्यू बघा, घराबाहेरचा. तिथं ताई उभा राहिलेल्या बाहेर चाललेल्या, मला बाहेरच दिसल्या मला त्या. लय जवळ दिसते बघा तुम्ही, हसत्याच बघा. लय जवळ समोरच्या बिल्डिंग बाहेर आलत्या. मग मी पण त्यांचं घेतलं कॅमेरा करून. डायरेक्ट कॅमेरा म्हटल्यावर मग कोणाला पण हेच वाटते. नंतर त्यांच्याकडे गेले ते फोटो घेण्यासाठी. कुठं ह्यात त्याला लाजत होत्या बघा, महागारीच फिरल्या लगेच. पदर झाकून आले. कोणतरी काहीतरी करतोय, सपोर्ट करावं. ते बघा तोंड दाडावते. संतूर मामा बघायचे का तुम्हाला? संतूर मामा कितीला आहेस तू? कितीला? 10वीला. ही कोण आहे संतूर मामा? संतूर मामा. संतूर मामा ताईंचा मुलगा 10वीला होता बघा, किती छान दिसतात. त्यामुळे आम्ही त्यांना संतूर मामा म्हणूनच चिडवतो. त्या दोघींची मुलं 10वीलाच आहेत वाटतात का बघा, असं वाटतं 3री 4थीलाच असतात. त्या बोलली लाजच होत्या. तर मस्त त्याच्यासोबत फोटोही काढलं. कसं वाटते बघा, तुमची चेष्टा मस्करी चालतच राहील. आता इथं मी वरती आलते, वरची बाग बघा. वरती पेरूची, लाल पेरू आणि हिरवा पेरू आणि डाळिंबाचे पण झाड आहे. ते किती मोठं झालंय, पण किडकच निघते त्या पेरू. एवढं झालं की वाळूनच जातात. हो का, वाळूनच गेले हे पण. तर नारळाचं झाड आहे. चहा इथं, गुलाब, रेड गुलाब आणि चॉकलेटी नाही, असल्या कलरचं गुलाब येतं त्याला, चॉकलेटी सारखं. आणि त्यात पाणी ठेवलंय बघा, मडक्यात पाणी ओतायचे आता. नारळाची झाड. आणि आंब्याला तर आंबच येत नाहीत, काय झाले काय माहिती. पुढं पण तिकडे झाड आहेत अजून. चला, कशी वाटतात झाडं. साडी कशी खरेदी केली ती नक्की सांगा. गावातले गर्दी असल्यामुळं जास्त काय घेता आलं नाही तिथं दुकानात, ही गर्दी असल्यावर. पण थोडं शूट केलंय. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्ह्यू कसला भारी दिसतोय पाठीमागून. वरचं एकदा नक्की दाखवलं वरती काय काय आहे ते. आणि इथं लाल पेरूचं झाड आहेत, पण त्याला अजून पेरूच येतात, वाळून जातात. सगळं सुकून गेलंय वरती ते. त्याला कसा ब्लॉग वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. आणि साडी कशी आहे, कशी खरेदी केली ती पण सांगा. तर मी आजचा ब्लॉग इथंच थांबते. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला ते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना. तर चला, बाय सगळ्यांना. आणि कशावर व्हिडिओ बनवू पण सजेस्ट करा, कारण रोज काय बनवावं ते सुचत नाही. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कशाबद्दल बघायला आवडतील ती. तर चला, बाय सगळ्यांना. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू आणि धन्यवाद. चला, बाय.